हॅलो गाईज, वेलकम टू दिस व्हिडिओ. आणि आज आपण बनवणार आहे घेवड्याची भाजी, म्हणजे चिंब, घेवड्याचे चिंब. तर ते कसे असतात मी दाखवते. मी ते सोलून घेतलेत ऑलरेडी आणि सोलून घेऊन त्याला नंतर शिजवून घ्यायचे असतात. तर मग मी ते सोलून घेतले आणि इथे पाण्यात पण टाकले एवढे असे. तर ह्याच्यामध्ये टाकून हे आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर ह्याला आता शिजवून देऊयात आपण थोडा वेळ. इकडे भात पण धुवून ठेवलाय. तसंच आज मटकीची आमटी करणार आहे, तर त्यासाठी मी लसूण घेतलाय. आता मी कांदा वगैरे चिरून घेते. भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं तर मटक्या भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग मी त्यामध्ये मटक्या टाकून घेते. तर मटक्या भाजण्यासाठी ठेवले. थोड्या वेळासाठी आपण त्याला भाजून देऊयात. इकडे आपली शेंग पण शिजत आली आहे, तर ह्याला बंद करून यातील पाणी काढून घेऊया. सगळ्यात पहिलं तर मी इथं लागणारं सगळं सामान घेतलं आहे. तर आपल्याला लसूण लागणार आहे, तर मी लसूण थोडासा ठेचून घेतला आहे. कांदा, त्यानंतर हळद, तिखट, मीठ आणि कूट. दोन्ही भाज्यांसाठी सेम लागणार आहे. फक्त घेवड्याच्या भाजीमध्ये मी लसूण नाही घालणार आहे, कांदा फक्त घालणार आहे. तर मी तुम्हाला रेसिपी पण दाखवते. तर हे सर्व सामान आपण घेतले आता. भाजून घेतली आहे पूर्णपणे. आणि मटकी भाजून घेणं गरजेचं असते, कारण त्याचा जो स्मेल असतो, उग्र वास असतो, तो सगळा निघून जातो आणि टेस्ट पण वाढते त्याची. त्यामुळं हे मटकीची आमटी बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी कढई ठेवली इथं. तर मी ह्यामध्ये सगळ्यात पहिला तर तेल घालून घेते. मी आता तेल घालून घेतले आणि हे माहीत नाही का कढईत तेल उडत होतं थोडं. त्यामध्ये मी लसूण टाकून घेतला. तर लसूण थोडा गरम झाला, म्हणजे लाल झाला आहे. तर त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला. कांदा भाजलाय तर मी त्यामध्ये हळद टाकून घेते. आता त्यामध्ये जाणार आहे आपलं तिखट. त्यानंतर त्यामध्ये आता हे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये जाणार आहे मटकी, जी आपण भाजून घेतलेली होती ती मटकी. ह्याला एकदम व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे, भाजून एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे पाणी. तर ही मी पातळ आमटी बनवत आहे, तर त्यामुळे याच्यामध्ये पाणी जास्त लागणार आहे. तुम्हाला जशी हवी तशी पातळ घट्ट तुम्ही बनवू शकताय, पाण्याची लिमिट ठेवून जेवढं हवं तेवढं पाणी घालून.
जोपर्यंत मटकीची आमटी शिजत आहे तोपर्यंत मी कणिक मळून घेते, कारण चपातीच्या तव्यातच मी घेवड्याची भाजी पण करणार आहे. चपातीच्या पिठामध्ये मी आता हे मीठ वगैरे टाकून घेते. मटकीच्या भाजीमध्ये सुद्धा, आमटीमध्ये सुद्धा चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तेवढं. एकदम थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळायचं. एकदम जर पाणी टाकलं तर पीठ पूर्णपणे पातळ होऊन जातं, तर त्यानंतर चपाती व्यवस्थित येत नाही. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं. सोबतच थोडंसं तेल लावून घेऊन मर्दून घ्यायचे कणिक, जेणेकरून चपात्या मऊसूत होतील. तर अशा प्रकारे आपली मऊ अशी चपात्याची कणिक मळून तयार आहे. इकडे मटकीच्या आमटीला मस्त अशी उकळी फुटली आहे, तर आपण त्यामध्ये कूट घालून घेऊया. कूट घालून घेतल्यानंतर थोडा वेळ हलवायचं आहे, बिकॉज ते उतू जाऊ नये म्हणून. जर तुम्ही तसं सोडला तर ते उतू जाऊ शकते. छान प्रकारे ह्याला कट आलाय, तरी आली आहे आणि आमटी पण शिजत आहे. चपातीची कणिक आपल्याला थोडा वेळ मुरत ठेवायचे, जेणेकरून त्याच्या चपात्या नंतर चांगल्या होतील. लगेच करायला गेलं तर चपाती वात्रट होते, तर लगेच लाटायला नाही घ्यायची. ॲटलिस्ट 10 मिनिट तरी तुम्हाला ती ठेवायची. जास्त गडबड असेल तर घेऊ पण शकता, कारण त्याला तेल लावलं तर ती लगेच होईल, पण मोस्टली थोडा वेळ तरी ठेवावी. पर्यंत मी थोड्याशा भुईमुगाच्या शेंगा फोडून घेणार आहे, कारण घेवड्याच्या भाजीमध्ये पण कूट घालावं लागतं, तर त्यासाठी पहिला तर शेंगदाणे भाजून घ्यायचे फोडल्यानंतर. कूट पण तयार झालेला आहे आपला.